आज आपण एक नवीन गणितामधली एक नवीन गोष्ट शिकूया। आता तुम्ही सगळेजण 1 to 100 पर्यंत नंबर लिहिता, वाचता, समजतेत ना? समजते की नाही? हो। पण या 1 to 100 मध्ये 1 किती आहे, 0 किती आहेत, 1 किती आहे, 2 किती आहे, 3 किती आहेत, असे 9 पर्यंतचे नंबर्स किती वेळेस आलेले आहेत हे आपल्याला माहित नाही। तर आपण बघूया पहिलं। तर पहिले बघूया 0 1 ते 100 मध्ये किती वेळेस आलेला आहे पाहूया। बघा 100 मध्ये किती 0 आहेत? 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11। मग आता 11 0 आलेले आहेत। वर कुठे आहेत का दुसरे 0? नाही। म्हणजे 1 to 10 मध्ये 11 0 आहेत। किती 0 आहेत? 11। शाबास। तर आता त्याचप्रमाणे 1 किती वेळेस आलेला आहे ते बघूया आपण। बघा पहिले इथूनच घेऊया। 100 मधला 1 घेऊया पहिलं 1। मग इथं 10 मधला 1 घ्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। आणि मग इथं आहे बघा 14 15 16 17 18 19 20 21। एकूण किती 1 आहेत 1 to 100 मध्ये? 21। आणि बाकीचे जे नंबर्स आहेत, मग आता बाकी कोणतं? 2 3 4 5 6 7 8 9। हे जे बाकीचे सगळे नंबर्स ना फक्त 20 20 20 20 20 आलेले आहेत। तर प्रत्येक 220 टाइम आलेला आहे, 320 टाइम आलेला आहे, 420 टाइम आलेला आहे, 520 टाइम आलेला आहे, 620 टाइम, 720 टाइम, 820 टाइम आणि 9 पण 20 टाइम आलेला आहे। तर हे आलाय की नाही आज तुम्ही संध्याकाळी गेल्यानंतर आपल्या 1 to 100 लिहून काढायचं वहीमध्ये आणि त्याच्यात पाहायचं की खरंच 2 हा 20 वेळेस आलेला आहे का ते बघायचं। हे सगळे नंबर्स 20 टाइम आलेले आहेत का आणि 0 11 टाइम आला आहे का, 1 21 टाइम आलेला आहे का हे तुम्ही आज बघणार आहात। बघणार की नाही? ओके।